नमस्कार मित्रांनो. स्कॉलरशिप फॉर्म हा रिव्हर्स आलेला असेल तर रिअप्लाय कसा करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला उघडून घ्यायचं आहे आपलं क्रोम ब्राउझर. तर या ठिकाणी आपण क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे महाडीबीटी. महाडीबीटी सर्च केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिलीच वेबसाईट दिसेल मित्रांनो, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता आपली ही साईट डेस्कटॉपवर नाही. तर या ठिकाणी सर्वात अगोदर या 3 लाईन्सवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि डेस्कटॉप साईटवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपलं डेस्कटॉप होऊन जाईल साईट मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी पासवर्ड टाकल्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चा फिल करायचा आहे मित्रांनो आणि या ठिकाणी खाली लॉग इन हिअरवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट अकॅडमिक इयर यावरती क्लिक करून आपलं अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर माय अप्लाइड स्कीम दिसेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपला फॉर्म हा दोन्ही फॉर्म मी रिअप्लायसाठी आलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता आपण आपला फॉर्म हा रिअप्लायसाठी कशामुळे आलेला आहे ते बघण्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन आय डीवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे फॉर्ममध्ये ते दिसेल मित्रांनो. या ठिकाणी आपण कॅप आय डी भरलेली नाही मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला कॅप आय डी टाकून घ्यायची मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला अगोदर कॅप आय डी भरण्यासाठी मित्रांनो आपल्या प्रोफाईलवरती जावं लागेल. प्रोफाईलवरती गेल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला करंट कोर्सवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी कॅप आय डीची जागा अलॉटमेंट लेटर फिल करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन येत नाही. तर यासाठी अगोदर आपण या ठिकाणी भरलेलं आहे तर हे डिलीट करून घ्यायचं आहे मित्रांनो. ते डिलीट करायला का? तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सगळे इयर डिलीट करून घ्यायचे. या ठिकाणी अगोदर भरलेली आपण इन्फॉर्मेशन डिलीट करून घ्यायची मित्रांनो. डिलीट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही या ठिकाणी माहिती डबल भरून घ्यायची मित्रांनो. तर या ठिकाणी करंट कोर्सचं ॲडमिशन कधी झालेलं आहे तर या ठिकाणी ते टाकून घ्यायचं आहे. आपलं 2023 झालेली आहे तर या ठिकाणी टाकून घेतलं आहे. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इन्स्टिट्यूट तालुका या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. क्वालिफिकेशन लेवल तर या ठिकाणी आपला अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे मित्रांनो. या ठिकाणी स्ट्रीम सिलेक्ट करून घ्यायची इंजिनिअरिंग. कॉलेज नेम या ठिकाणी तुमचं जे कॉलेज असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी कोर्स नेम या ठिकाणी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपला हा कोर्स आहे या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. ॲडमिशन टाईप थ्रू कॅफ या ठिकाणी टाकून घ्यायचं मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्हाला अगोदर डिप्लोमा केला असेल डायरेक्ट सेकंड इयरचं ॲडमिशन असेल मित्रांनो तर या ठिकाणी तुमचे डिप्लोमाचे मार्क टाकून घ्यायचे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल तर या ठिकाणी तुमचे कॅप आय डीवरती सी ई टीची पर्सेंटेज टाकून घ्यायची मित्रांनो. तर या ठिकाणी आपण डिप्लोमा करून आलेलो आहे तर या ठिकाणी डिप्लोमाची पर्सेंटेज टाकून घ्या मित्रांनो. या ठिकाणी पर्सेंटेज टाकून घेतल्याच्यानंतर जो नंबर असेल मित्रांनो ॲप्लिकेशन ॲडमिशन आय डी तर त्या ठिकाणी टाकून घ्यायची. टाकल्याच्यानंतर या ठिकाणी अपलोड कॅप आय डी या ठिकाणी तुमचं अलॉटमेंट लेटर अपलोड करून घ्यायचं मित्रांनो. इयर ऑफ स्टडी तुमचं जर डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ॲडमिशन झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर टाकू शकता किंवा डायरेक्ट तुमचं जर फर्स्ट इयरपासून ॲडमिशन असेल तर तुम्ही या ठिकाणी फर्स्ट इयर सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन झालेलं आहे तर डायरेक्ट सेकंड इयर सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर कंप्लीटेड म्हणून टाकायचं मित्रांनो. टाकल्याच्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन इयर इन कॉलेज इन्स्टिट्यूट कधी तुमचं ॲडमिशन झालेलं आहे सेकंड इयरला ते टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी पर्सेंटेज टाकून घ्यायचे मित्रांनो म्हणजे CGPA वगैरे. रिझल्ट या ठिकाणी 5 टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी ॲडमिशन हे VGNT आपल्या कास्टमधून झालेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी कास्ट टाकून घ्यायचे VGNT. अपलोड मार्कशीट या ठिकाणी तुमचे सेकंड इयरची दोन्ही मार्कशीट दोन्ही सेमिस्टरची मार्कशीट अपलोड करून घ्यायची मित्रांनो. या ठिकाणी मोड सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. रेग्युलरवरती क्लिक करून सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी आता सेव्हवर ऑप्शन हे सेव्ह ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. या ठिकाणी आपली सेकंड इयरची डिटेल सेव्ह झालेली आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारे थर्ड इयरची इन्फॉर्मेशन फिल करून घ्यायची मित्रांनो. या ठिकाणी आपण आता सेकंड इयर झालं मित्रांनो. आता थर्ड इयरची इन्फॉर्मेशनसाठी थर्ड इयरवर क्लिक करायचं आहे. थर्ड इयरवर क्लिक केल्याच्यानंतर आपलं तुमचं जर थर्ड इयर चालू असेल मित्रांनो आता तर तुम्ही थर्ड इयर राहू इथं परस्युइंगमध्ये टाकू शकता. पण या ठिकाणी आपलं थर्ड इयर कंप्लीट झालेलं मित्रांनो. तर या ठिकाणी थर्ड इयर कंप्लीटेड असं टाकून घेऊ ऑप्शन. ॲडमिशन इयर इन कॉलेज इन्स्टिट्यूट ज्या वर्षी तुमचं ॲडमिशन झालेलं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी 2024 सिलेक्ट करतो. या ठिकाणी पर्सेंटेज टाकून घ्यायचे मित्रांनो. या ठिकाणी रिझल्ट हा 5 टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला अपलोड मार्कशीट अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. अपलोड केलेलं मित्रांनो. या ठिकाणी मोड सिलेक्ट करून घ्यायचं आहे रेग्युलर
आणि सेव्ह या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह बटनवर क्लिक केल्याच्यानंतर ही माहिती सेव्ह झालेली आहे मित्रांनो. तर आता शेवटचं फायनल इयरचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. करंट इयर, 4th इयर हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर 4th इयर कंप्लीट इयर परसुईंग या ठिकाणी आपलं 4th इयर चालू आहे या ठिकाणी, तर 4th इयर सिलेक्ट करून घेऊया आपण परसुईंग. ॲडमिशन डेट या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. डेट टाकून घेतलेली मित्रांनो. तर या ठिकाणी फीस पेडवरती 00 क्लिक करून द्यायचं मित्रांनो. या ठिकाणी आता अपलोड फीस ॲडमिशन रिसिप्ट या ठिकाणी ऑप्शन मोडवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे, रेग्युलर करून घ्यायचं आहे आणि सेव्ह या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सक्सेसफुली इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे मित्रांनो. आपल्याला एवढाच प्रॉब्लेम आलेला होता फॉर्ममध्ये, तर आपण आता एवढा फॉर्म सॉल्व्ह केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुमची प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे आपल्या या ठिकाणी. आता प्रोफाईल कंप्लीट झाल्याच्यानंतर या ठिकाणी यायचं आहे माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीवरती. या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला पाठीमागच्या वर्षीचं फॉर्म हा उघडायचा आहे मित्रांनो, म्हणजे 2024-25चा. ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अप्रुव्हल ॲप्लिकेशनमध्ये या ठिकाणी ही ॲप्लिकेशन ID मित्रांनो, हिचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे तुम्ही किंवा हा नंबर नोट करून घ्यायचा आहे मित्रांनो. माय अप्लाइड स्कीमवरती यायचं आहे. आल्याच्यानंतर आपला रिअप्लाय फॉर्मवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला पोस्ट मॅट्रिक्सचाच फॉर्म हा रिअप्लाय करायचा आहे. तर या ठिकाणी रिअप्लायवर क्लिक करूया मित्रांनो. रिअप्लायवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी इज दिस रिन्युअल ॲप्लिकेशनवरती येस करायचं आहे मित्रांनो. जर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असाल तर तुमचं रिन्युअल ॲप्लिकेशन नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो करू शकता मित्रांनो. पण या ठिकाणी आपलं फायनल इयर्स आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपला रिन्युअल ॲप्लिकेशन आहे, तर या ठिकाणी आपण येस करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आत्ता आपण ते पाठीमागं स्क्रीनशॉट घेतलेला होता मित्रांनो, त्याचा तो ॲप्लिकेशन ID तो या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन ID टाकून घेतलेलं आहे मित्रांनो. टाकल्याच्यानंतर आपल्याला खाली इथं लिव्हिंग सर्टिफिकेट टाकायचं आहे मित्रांनो, म्हणजे TC. या ठिकाणी आपण डिप्लोमाची TC टाकून घेऊ. TC टाकल्याच्यानंतर खाली डिक्लेरेशन सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट्स गायडन्स अबाउट नंबर ऑफ चिल्ड्रन्स बेनिफिशियरी. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रतिज्ञापत्र अपलोड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्याकडं प्रतिज्ञापत्र तुम्ही लिहिलेलं नसेल तर गुगलवर जाऊन प्रतिज्ञापत्र असं सर्च केल्याच्यानंतर प्रतिज्ञापत्राची PDF डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो आणि त्याचं झेरॉक्स काढून घ्यायचं मित्रांनो. झेरॉक्स काढल्याच्यानंतर त्या ठिकाणी ती माहिती भरून घ्यायची मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही ती माहिती भरून घेऊ शकता मित्रांनो. या ठिकाणी प्रतिज्ञापत्र अपलोड करून घ्यायचं आहे. प्रतिज्ञापत्र अपलोड केल्याच्यानंतर हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप. या ठिकाणी तुम्ही जर दुसरे स्कॉलरशिप भरलेले असेल यासोबत तर त्या ठिकाणी येस करून घ्यायचे आहे आणि फक्त ही स्कॉलरशिप भरलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही नो करून घेऊ शकता. आणि या ठिकाणी आपण अगोदर दुसरी स्कॉलरशिप भरणार आहोत तर या ठिकाणी येस करून घेतलेलं मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्या स्कॉलरशिपचं नाव टाकून घ्यायचं मित्रांनो. ते टाकल्याच्यानंतर खाली आपल्याला विचारलं आहे कास्ट व्हॅलिडिटी, तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. आपल्याला आता खाली भरायचं आहे राशन कार्ड. तर या ठिकाणी आपण राशन कार्ड आपण अपलोड केलेलं आहे. त्या फॅमिलीमध्ये किती विद्यार्थी स्कॉलरशिप फॉर्मचा फायदा घेत आहे, म्हणजे स्कॉलरशिपचा फायदा घेत आहे मित्रांनो. तर या ठिकाणी 2 असेल तर 2 टाकू शकता किंवा 1 असेल तर तुम्ही एकटे असाल तर 1 टाकू शकता. तर या ठिकाणी सेव्ह करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी तुमचा फॉर्म हा ओपन होऊन जाईल. फॉर्म ओपन झाल्याच्यानंतर खाली इथं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट बघू शकता मित्रांनो. ॲग्री केल्याच्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सबमिट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा स्कॉलरशिप फॉर्म हा सक्सेसफुली भरला जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.